माय बी त्या दलिंदरानं किती मारलं मामा पोरीले. का तुम्ही काही झोडलं गिळलं की नाही त्याने त्या दलिंदराले? किती मारलं आपल्या पोरीले. पान काय हालत केली बापा तिची. पाना तो डोया पाना या किती सुजला बापा तिचा. काय मारतं गाव त्याचं शिव त्याची. एक तर पोरगी तडीसा लटकल होती त्यानं. काही मारलं फारलं नाही. मारायला लय मन करे, माझ्या हात पायचे सही करत. पण काय करू, गाव त्याचं होतं ना. त्या पोरीची गॅरंटी नाही ना. हे बी ताज बदलते ना. पहिल्यापासून आपल्याला खोटं सांगत आली. आणि आता खरी बोलते खोटं बोलते. काही विश्वास ठेवा हिच्यावर म्हणून काही केलं नाही म्या. खाली हात तसा चालला आलो बापा राग. बाबा कशी बोलून राहिले. आता मी एवढं खोटं बोलेन काय? मला एवढं मनावरानं मारलं. बाबाने पाहिलं ना. बाबाने पाहिलं ना मला. पण तरी पाहिलं बाबा काय बोलून राहिले तर. या माणसाची फक्त सळड्याची 10 पुकू पालो काय ना. या माणसाचं फक्त काहीच नाही ना. हा माणूस फक्त अटीच फुर करते. तटी गेल्यावर फक्त तर लेंड्या पातते त्या जवळच्या पुढे. चांगलं झोडा लागत होतं तटी त्याले तर नाही. चालले आले तसेच खाली हात. अरे मंगे मी तुला कायसाठी पाठवलं रे? त्या बापासोबत कायसाठी पाठवलं? हे याच्यासाठी काय खाली हात यासाठी? चांगलं झोडा लागत होतं ना तटी. खूट घेऊन त्याले चांगले हातपाय मोडा लागत होते. कंबरक्यातून मोडा लागत होता ना त्याले. हातपाय मोडले असते तर कसं डबल त्यानं आपल्या पोरीला मारलं नसतं ना. समजलं असतं त्याले. पण नाही, तसेच आले तुम्ही घरी. वाटलं आपला पोरगा लय कामाचा आहे. पण कायचं काही बापा हाय आला तसाच खाली हात. आई बाबाच्या पुढे जाता येते का? मा बाप नाहीच करे ना. नाही मी तर तयार होतो खूट घेऊन. माझ्या हात पाय असे म्हणजे मारायला करत. पण काय करू, बाबा पुढे जाता नाही आलं मुली. मोठा माणूस सांगून राहिला आपल्याला तर ऐका लागते. ऐकलं नाही तर मग कसं गोर होते मा बाप शाद होते मग. बाबू तुला या माणसाच्या मधलं ऐकाच नव्हतं लागत ना. तुझी बहीण किती हिरवी पचक केली. तटीच दांडकुळ काढतात तटीच सप मारण्याला आता. तुझ्या बापाचं काय ऐकलं रे तू ना. तुझ्या बाप तर बापा तर भेटे निरा कोणाला मारायले. मी नाही भेट ना. पण या पोरीवर विश्वास नाही ना. हे काय कधी काय बोलीन ते. बदलली असती तर मी काय केलं असतं तडीसा. त्याचं गाव होतं ना बंद. गाव मला मारायला आलं असतं तडीसा. तू का सोपी समजून राहिली का हे? तुला कसं आहे आता बोलायला सोपी वाटून राहिलं पण करायला कठीण असते हे. आता बाईची जात आहे. जाऊ दे आता. तू याची बोलायलाच पुरत नाही. काही नका लावत जाऊ ना. पोरीवर विश्वास नाही. ते का खोटी बोलून राहिली काय? एवढी हिरवी पचक झाली ते तर खोटी बोलून राहिली काय? तुम्हाला दिसून नाही राहिलं काय? पानं किती मारलं त्यानं तर. जाय लवकर इले घरात घेऊन जाय लवकर. डोकं खाऊ नको. जाय तू बाई. जाय अर्चे लवकर जाय. त्या माय बरोबर जाय बरं. त्याला भेजा खान लावला अडीसा घेऊन ना त्यानं. थांब तुम्हाला अजून काम आहे थोडंसं. ते काम निपटल्यावर मग काय तर बोल तुम्ही तुझ्या बरोबर. घेऊन जाईल लवकर घरात. आता घेऊन चल अर्चना. चल बाई घरात. चल माग्या बाबू त्या बहिणीवर थोडंसं लक्ष दे. मी आलोच 10 मिनिटात आलोच मी. मला काम आहे थोडंसं. हो बाबा या तुम्ही या. अरे बाबू शिवल्या तू फक्त मा बापामुळे वाचला रे. तू एकट्यात भेट तू फक्त मला. मग सांग तुला मंग्या काय आहे तुझ्या साया. तुला जर हाग्या मारणे दिला मग म्हणतो का हाईले का नावाचा नाही मग मंग्या. कमी समजतं का तू आम्हाला? बहिणीला मारतं काय हराम करा. थांबतो एखाद्या दिवशी खाजूतच ना तुझ्या बरोबर. थांबतो ते झोपूटच पाडतो मी आता. चला आता बोलून काही फायदा नाही. गेला तो चायनस. चला आता घरात जा. काय मग गंड्या लपडे गेले कसं माय बापाले खाली पाहा लागते. तर असे रिकामे कामं कसे झाले नाही पाहिजे बरोबर गंठन. हो बा समाधान भाऊ. नाही बाबा ते धंदे आपल्या घरी बी नाहीत बापा. आपणही करणार नाही बाबा. नाही आपल्याला जमत नाही ते लफडे फपडे बाबा. तसे राहू ते पाय ना. आता शिवल्या बायकोनं लफड केलं तर शिवल्या सासऱ्याले खाली मान घाला लागून राहिलं. त्या वर्षीच्या बापाले भावाली बी काही बोलता आलं. राम केलं मी न तर त्याची गाण जाईल. कारण की काय बोलीन काय तोंड नाही राहिलं बोलायला. बोलणाऱ्या नकट्या नाकाचा काही बोलू शकत नाही ना. पुरी म्हणजे अशी तशी करून टाकली ना बिना पाण्याची हजामत. काय बोलणार आहे तू? त्याला कसं खाली मान घालूनच चालणार आहे ना. बोलायला तोंड नाही राहिलं ना. या बाईसारखी बोतालाच नाही बाबाई. मी तर म्हणतो शिवल्यानं पदापेक्षा की नाही घरातच दाबून ठेवा लागत होती. आणि माझं नाही करायला नव्हतं पाहिजे. सासऱ्याला अजिबात फोन नव्हता करायला पाहिजे. कसं फोन केला नाही हे सारं घोर झाला. पण तिनं काय केलं असतं तर शिवल्या भाऊ आलं असतं ना. शिवल्या का कमी हुशार आहे का म्हणून त्यानं कसं सासऱ्याला फोन लावला दिली लावून. कसं काल आपण घेईन तो फालतू शिवला. त्याला सासराच काय करणार आहे? काहीच नाही करत तो. घरी नेईन पोरीला खाऊ पिऊ घालीन आणि 8-10 दिवसांनी पाठवून 3 डबल जायचे ते. काय करणार आहे तो बी? त्याला काय त्याच्या म्हणजे ते काय वरची काय त्याच्या बापाला काय खरं सांगते काय? अरे खोटंच बोलणार आहे तर टीपी. नाही माय असंच काही नव्हतं. डमोगच नव्हतं. ते काय खरी का बोलणार आहे का ते? समाधान आपल्याला काही घेणे देणे नाही. आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय पापून नाही त्याच्यापासून. फालतू बदले आपल्या डोक्याला ताप घेत साहेब. शिवल्या पण शिवल्याचं आणि शिवल्याची बायको पण तिचं. आपल्याला काय करावं लागते? घेणं देणं तर अजिबातच नाही आपल्याला. पण कसं अशी घटना डबल झाली नाही पाहिजे ना गावात. ते वाटते माणसाले. समाधान भाऊ तिकडे पाहा ना. शिवल्या आला. अरे हेंबाळ्या शिवला काल सोडले तुला बायको अशीच. तिच्या बापाला काल बोलवलं तुला घेणं देण्याला का? इकडे दाबून हाणता दिले. तिचा मेळ बसवता ना अटी. समाधान भाऊ काय करता सांगा तुम्ही. अटीचा मेली फिली ती तर मा बहुती आपद आली ती ना. म्हणून म्या तिच्या बापाला फोन लावला. म्हटलं खाडा निवाडा करू. पण काळजी गई ती तर साऱ्या गावाची बरताला सायाची खोटी बोलते बुवा.
बापा देखत खरी नाही का बोलली बा, खोटी बोलली म्हणे माया लफडच नव्हतं, हा शिवल्या महाराड घेऊन राहिला सांगा. हा अशी आहे माय बायको चावट. शिवलाल भाऊ तुमचं चुकीलंय, साहेब तुमचं चुकीलंय. बंद गाव तरीसा उभं होतं, तो बबन्या कबल्ला तरीसा, माऊली कबल्ला, तुमची बायको बी कबल्ली, तर त्या लोकांना घाई नसती दिली काय? हा सांगितलं नसतं काय? तुमच्या बायकोच्या बापाले सांगितलं असतं तुमच्या सासऱ्याले, पण तुम्ही ना बंद गाव तोडून काढून दिलं आणि आता म्हणता की ते बदलली, ते खोटं बोलली. अरे काय राजा, चुकी तुम्ही करता आणि आता बोलून बसली की नाही चुकी मग तुम्हाला गावाले काढून दिल्या, तुम्ही गावाला वाईट झाले आणि तुमची बायको खोटी बोलली. गड्या गंठ्या माहीत चुकी झाली ना, हे म्या गावातल्या लोकांना तोटून काढून दिलं तडसा ठ्याल पुरली असती मला ते, तर कसं आता बजेट बसला असता. हा कसं सारं तिचं उघड आलं असतं ना, पण आता ते खोटी बोलली. आता तो मा सासरा काय करते काय नाही. पण आता तुझ्या सासरा तडीसा आलता, तिला सोडलं होतं त्या बायकोले तर दड फोन लावता, बंद गाव तडीसा हजर झालं असतं बाबा, म्हणजे काय आहे ते सांगितलं असतं लोकांनी. आपल्या गावातले लोक एवढे सुज्ञ वाटतात का तुम्हाला? अरे शब्द नाही बोलत कोणी. हा त्या कोंदील बुडा होता तडीसा, पण तो होता आपला रघु बुडा, त्याला विचारलं ते बोलत नाही बा आम्हाला काही माहित नाही बा, आम्हाला काय ऐकू येते की दूध दिसते की सुचते, हा त्याचं काय मारामारी चालू आहे बा ते पाहून राहिलो आम्ही, त्याचं काय झालं आम्हाला काहीच माहित नाही. असे लोक आहेत आपल्या गावातले. हा दोन तोंडे. तुला त्याची खाजवायला मग ते काय ते ऐकून बोलतील बाबा, पहिले तुला काढून दिलं द्यायले, मग आता तू काय त्याच्यापासून का बोलायची अपेक्षा करून राहिला? मग काही त्या नामदेवले बोलत आहे, सरपंचाले बोलत आहे, ते तर बोलले तुझ्याकडून. सुचतो बा एवढं, याले बोलू की त्याले बोलू? हा काही सुचलं नाही मले, मी काही कोणालाच बोलवलं नाही. मग त्या शिवलाल भाऊ काही टेन्शन नका घेऊ, जावा घरी जेवण खावण करा बा, झपा. हा तुम्ही राजा दिवसभराच्या टेन्शन मध्ये जाय बा. हो बा जातो. हा जातो मी. लागते भाकर ओढ मला पहिले, आता नामदेवली भावले आणि सरपंचाले पहिले भेटू दे बा, असं झालं तर सांगू दे मला. हा मला म्हणजे असं पुरं टेन्शनच गेलं आता. हा बोला नाही बोला ना. काय बा मी फोन करून राहिलो तुम्ही उचलत नाही बा. हा काय राजे वय असं असते का? काय सांगू मी? हा मी मा परेशानी जर राजा, सांगा काय म्हणत होत तुम्ही? काय म्हणणं आहे तुमचं आता? हा माझी पोरगी दिली तुम्ही घराबाहेर काढून, आता काय आलं? हा तुमचं तोंड नाही दिसलं बाबा तडीसा, पोराला जरा असं म्हणता नाही आलं तुम्हाला? वय मी काय म्हणू, तुमच्या पोरीनं नाक नक्ट केलं ना, काय बोलू मी? मला बोलायला तरी चानस आहे काय? सांगा ना तुम्ही मले. हा अरे तुमची पोरगी साऱ्या गावाची भावना आहे राजा, वय ते सांगण्यासाठीच फोन केला ना म्या. अरे मा पोरीवर दोष द्या तुम्ही. हा तुम्ही लय खानदान चांगली आहे तुमची. हा तुमचा तो पोऱ्या शिवल्या एक नंबर बोगस आहे राजा, एक नंबर बोगस आहे तो. मा पोरी नाव बदनाम करून राहिल्या तुम्ही. बापा वय मी म्हणतो ना मा पोऱ्या बदमाश आहे. हो लय बोगस आहे मा पोऱ्या. तुमची पोरगी त्याच्यापेक्षा बोगस आहे. काय सांगा तुम्हाला? हा दोन यार वागवले तिनं गावात, ती लटकवलं नव्हत्या दिसली नाही तुम्हाला तटीसा? काय पाहिलं तुम्ही तटी? हा ते तिचे झगडे होते दोन्ही बी. हा तो माऊलीन बबन्या, काय सांगता तुम्ही? आम्हाला तोंडाखाल जागा नाही राहिली गावात. काय बोलून काय राहिले तुम्ही? काय बोलून काय राहिले? माय पोरगी नाही म्हणते, नाही म्हणून राहिली माय पोरगी, असं काहीच नाही म्हणते. माया याईनं बदनामी लावली म्हणते माय करणार. हा तुम्ही काय बोलता राजा? हो काही ऐकीन तुम्हाला? मी आज लोक तुमच्या बरोबर खोटं बोललो काय? हा बोललो का जरी काय मी? मले तुमच्या पोरीनं आणि तुमच्या जवान मा पोऱ्यानं मला घराबाहेर काढून दिलं, मी तुम्हाला फोन लावला काय? मी म्हटलं तरी काय तुम्हाला? हा आज कोण फोन केला मी? मा नाक नक्ट झालं म्हणून मी तुम्हाला फोन केला. वय हा मला खराब वाटून राहिलं, कसं मला या दोघांच्या मनात बोलता येत नाही, पण मी तुम्हाला फोन लावला. म्हणा आज लोक तर काय तुम्ही माझी खोटं बोलले नाही, बोलणार नाही मला गॅरंटी आहे. हा कसं आहे माझी पोरगी बी थोडीशी गरम आहे, बोगस आहे, मला माहित आहे. पण तुमचा पोऱ्यालाच बोगस आहे. हा आता काय म्हणणं आहे बा तुमचं? मला एवढं सांगा तुम्ही, आता काय म्हणता इवय तुम्ही? काय बा इवय तुमची पोरगी करून राहिली आमची गावात बदनामी. हा नाही ते मला वागवत नाही, पण कसं? हा आखरी शेवटी तर माय सुनच म्हटल्या जाते की नाही? हा गावातल्या बाया पोरी माणसं पोरे सारे मजा घेऊन राहिले बा आमची. कसं तुमच्या पोरीला जरा समजून सांगा तुम्ही, असे अगोपणा करणं बरोबर नाही ना. एक पोरगा आहे तुमच्या पोरीले. का सांगू ना मा पोरीनं काय केलं हे सांगा. तुमचा तो काय पुरावा आहे नक्की मा पोरीनं असं केलं म्हणून? काय पुरावा आहे सांगा तुम्ही वय? साई वय बिना पुराव्याचं मी बोलतच नाही. हा तोंडच उघडत नसतो मी. माझा पुरावा आहे ना, तुम्हाला लागलं तर व्हिडिओ पाठवतो तुम्ही द्यायचा, काय केलं काय नाही तर. हा सारा आहे ना माझा इतिहास. हा कसा आहे वय, मी बोलत नाही म्हणून मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा काय आहे काय नाही तर, आणि मग मला सांगा. तुम्ही व्हिडिओ नका पाठवू. उद्या सकाळी कसं माघारी या तुम्ही, काय खाडा निवाळा करायला या तुम्ही माघारी. हा नाही मी येऊ का तडीसा? मी येऊ काय सांगा तुम्ही? हा मी येतो लागला असतो मग.
बरं बापा येवई मी येतो तरी मी येतो. मी नाही आलो तर तुम्ही यायचं मागं आहात बस. हा तुम्ही या लागलास तर तुम्हाला माग घरी आल्यावर मी दाखवतो. पण कसं तुमच्या पोरीला एकदा प्रेमाने विचारा का हो बाई काय केलं काय नाही. हा कसं तुमच्या पोरीनं जर तुम्हाला सुलायकीत सांगितलं तर पुढे काही करायचं काम पडणार नाही आपल्याला. पण मग नाही सांगितलं तुमच्या पोरीनं तुम्ही खाडा नाही वाडा करायला माग घरी यायला लागलं असतं मी तुम्हाला करून देतो. बरोबर आहे बाई तुमच्यावर माझा विश्वास आहे भरोसा बी आहे कारण की आपले संबंध लय दिवसाचे आहेत. पण कसं पोरीला मी विचारतो आता प्रेमान तिने सांगितलं ठीक नाही तर मग तुमच्या घरी येतो मी गाडी घेऊन. हा आणि तुम्ही जर खोटं बोलले की मग पाहिजे तुम्ही मोजून आली. हो तुम्हाला माहित आहे माझा दिमाग कसा घुटण्यात आहे. कधी या येवई बिंदास या तुम्ही माग घरी बिंदास या. हा तुम्हाला चुकीची माहिती चुकीचं मी सांगणार नाही. हा कसं माझा विश्वास ठेवा तुम्ही. बरं ठीक आहे येतो ना मग मी. हा पाहतो पहिले पोरगी काय म्हणते तर ठीक आहे ठेवतो मग फोन. हो येवई ठेवा फोन. चला आता घरी पहिले पोरीला विचार प्रेमानं काय म्हणते काय नाही तर आणि मग पाहूया युवायचं काय आहे तर. हा बापा मोतीराम लेका तू वायरीत लेका लयच बोतालाय रे बा. लेका रंगी हात पकडली बा शिवलालनं तरी तू खोटी बोलली बा तिच्या बापासोबत बरोबर मा लफडोच नव्हतं म्हणे. हा शिवल्या म्हणे मा राड घेऊन राहायला. हा काही सांगते म्हणे बा. सांग रे गड्या तू वायरी किती बावा नाही लेका किती बोतालाय बा. तोंडार खोटी बोलते ना बा ते रे. किती खोटारडी आहे लेका ती बाई. चाल अरे पुरी बोतालाय ते काय सांगू तुले. अरे मला तिनं घरात नाही ठेवलं गड्या मला काढून दिलं मा पोराला खोटं सांगू. ते का आता का कबोलणार आहे का लफडं सांगणार आहे का ती. हा पुरी खोटारडी आहे ती. बापा शिवलालचा चेहरा पाया जोगता झालता अदलोकले गाव. त्यानं मारलं शिवलालनं तर कबुलली हो म्हणे मा लफडा आहे म्हणे बबण्यासोबत. आणि आता तिचा बाप आला भाऊ आला तर बाप पलटली ना रे बा खोटं बोलायला सुरू. नाही म्हणे मा लफडच नाही ज्यानंच मारलं म्हणे मला शिवल्यानं. ये रे बा दाबून मग ना आता शिवल्या. हा अशी बायको आहे बा त्याची ते बा एवढी खोटारडी आहे गड्या ते माई वायरी काय सांगू तुम्हाला. आता मी तिला जोडून पाहायला आता तुम्ही तर दुरून पाहून राहील तिली. अरे ती शब्द खोटी बोलते. तिचे मायबाप आले की बस तिची तर बापा छत्तीची छाती होती. ह लय गुरु आहे तिले. असं वाटते की मासारखं कोणीच नाही. साऱ्या गावाची खोटी बोलते ती. का तिच्या पहिले का त्या बबण्याला माऊलीला मार खा लागून राहायला बा. त्या पोराईनं काही करेल नाही बा हिनच बैकोली ते. आणि आता त्याच्या गळ्यात टाकलं तिनं. सांगा आता किती मूर्ख आहे सायाची बाई हे बोगस आहे. त्याला समजलं नाही ते तो रोज घरीदारी करता शिवल्याचे. त्याला समजलं नाही कशी आहे बाई तर किती बावाना चंद्रा वय आहेत. आपण काल नांदी लागा त्याची चुकी आहे ना. त्याला कसं गाजर ओढ लागले तर बसले खात. मग आता आलं अंगाशी आता घ्या म्हणा दाबून. आता उपाशी शिवल्यान टांगे. आता बबन्यान मावली कोणाच लफड्यात पडतील नाहीत. आता अजिबात इथे लफडं करतील नाहीत कुठे. आता पुरं दाबून बसला यायले. हा शिवल्यानं झोडले बिन उलटे टांगेला उपाशी तापाशी. मी तर म्हणतो हागले असतील ते चड्डीत. काहीच नाही ना मेळच नाही कशाचा काही. हा अडचीनं पुरे गुतून दिला ते. आता कसं गावातलं कोणी सोडायला तयार नाही द्यायला काहीच नाही. त्या हरामखोरायला तसंच पाहिजे होतं. साऱ्या गावात कोणती गोड झाली की फेरायला तयार. आता कसं बरोबर त्याच्या गळ्यात उतरेल आहे ते. बरोबर देव बी बरोबर करते. हा ते केलं ते बरोबरच आहे. आता युवय किती बोगस आहे रे. पोरीवर विश्वास ठेवूनच राहिला बा. अरे जवळ सांगून राहिला बबन्या सांगून राहिला माऊली सांगून राहिला की येईन या अर्चीनं आम्हाला गुंतवलं म्हणून. तरी तू युवय बापा फुरू करे. नाही माय पोरगी तशी आहे काय माय पोरगी ढमो काय का माय पोरगी फलाना आहे काय. बा पोरीचीच बाजू घे बा तू या युवई जरा शिक बी. हा शिवल्याची बाजू नाही कसं की तसं नाही. तिच्या बापाचाही मी ना कार्यक्रम केला नाही वयाचा. तुम्ही टेन्शन ना घेऊ. मी ना बरोबर गेम केला तो. तुम्हाला माहित पडेल ना धीरे धीरे काय केलं काय नाही तर. काय कार्यक्रम केला रे बा युवायचा सांगून फायदा नाही ना. आता जा होईन की नाही तर तुम्हाला बरोबर समजेन ते. हा मी तुम्हाला बोलावतच ना तर काय नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी ना बरोबर कसं फिल्डिंग लायला आता बरोबर जा होईन त्या सांगतो. पण कसं तू या युवाई बी बताला रे. त्यावरची जबा पुरा बताला का पुरीच्या म्हटलंच ऐकतील का. चार चौघा म्हटलं जरासं काही ऐकावं माणसानं. पोरी खोटं बोलून राहिलं की खरी बोलून राहील. शहानिशा करा काहीच नाही ना रे बा. काहीच नाही ना लेका. त्याला लेका गुन्हेगार ठरवलं का त्यानं युवा तू या एवढा तर हराम खोरायला का तू. असं वाटत दोन होंबाळ्यात मारा द्या. आता तुम्ही दोघे जण टेन्शन न घेऊ. चला आता मला कसं पुढची अजून एक फिल्डिंग लावणार. चला मग येऊ का मी. हो ये बा ये चाल फिल्डिंग लावते रे बा. हा काची काही फिल्डिंग रे यानं बहाना केला. हा पोहून जायसाठी येले खराब वाटून राहिलं ना वाईरीनं असं गेल्या. हो दे बा मग काही लक्ष नाही द्यायला पुढे द्यायच्या पुढे.
अहो इकडे वा तू, काम आहे ना, ये ना लवकर, ये ना तू इकडे, ये ना. काय हो, काय म्हणत होते? मी पोरीला खाऊ पिऊ घालत होती ना, किती मारलं त्या दलिंदरानं आपल्या आरचीले. तटी तर काही झालं नाही तुमच्या ना, आणि आता आटी मोठे डरकाठी फोडून राहिले. अटी चांगलं मारा लागत होतं त्याला, तर नाही आपल्या पोरीचे हाल करून आणले तुम्ही नेतातून. अव ते पोरगीचं गुन्हात पाहिजे, तिनं 2-2 धल्ले वागवले होते तडीसा. हा तू काय सांगतो, मला सारं माहित पडलं ना. हा कसं तडीसा आपले सोयरे झाले आहेत ना, त्याने पण सांगितलं मला काय स्टोरी आहे तर. मग काय मारशील काय मारा करशील त्या गावात. आता मला फोन आलता, 4 फोन आले त्या माणसाचे मला, म्हणजे भाऊ असं आहे, पोरगी आवरा म्हणे. सारी गावाची वाया जायला म्हणजे तुमची पोरगी. सांग आता काय करतं, कुठे मारू, कुठे मारू मी तिले. हो बरोबर आहे तुमचं. तुमच्या पोरीला असं बोलता का तुम्ही? गावातले लोक काही सांगतील तुम्हाला, तसाच विश्वास ठेवता का तुम्ही? आपली अर्ची तशी आहे काय? अहो आपली पोरगी तुला माहिती किती खमसायला येतं. हिचा गुन्हा होता म्हणून हिनं मार खाल्ला, नाही हिनं त्या शिवल्याला मारलं असतं आपल्या जवळ. एवढ्या तर लक्षात येते. पण कसं आपल्या जो पुरा नव्हता ना काही, त्या माणसानं मला दादा व्हिडिओ पाठवला, हिचा व्हिडिओ. अजून काय पाठवून तो माणूस आपल्याला. सांग एवढी बताला आपली पोरगी, चावट निघली चावट. एवढं मोठं काट केलं का बापा हिनं? लाज शिकून खाल्ली बापा हिनं. तर मला असं वाटलं नव्हतं ना बापा हे अर्ची अशी करीन म्हणून. मला तर लय विश्वास होता बापा आपली पोरगी लय चांगली आहे, लय चांगली आहे. पण काय केलं बापा हिनं तर बापा तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आपल्याला. आता काय करता? आता काय करता आपण? काय करता? अरे या पोरीच्या कंबळ्यात लाथा मारा लागतात. गेले पहिले आहे की नाही, आता प्रेमानं तू विचार काय झालं काय नाही, कसं काय आहे सांगितलं तर बरं. नाही तर मग हिच्या 2-4 कंबळ्यात लाथा मारतो मी. मग आता मोठी असो की लहान असो, आता हे विचार करत नाही मी. एका लेकराची माया असली तरी मी. आपण सगळे जण बसू बापा घरातले आणि तिला विचारू काय झालं काय नाही, काय केलं तुनं. तिने सांगलं तर बरं, नाही तर मग कसं तुम्ही खोट तयारच ठेव जा. हे घरातले बसल्यापेक्षा बापा तूच गोडी गुलाबीने विचार तिले काय झालं काय नाही बाई. कसं मायले कसं पोरगी सांगतच असते ना तिले, कसं विचारून घेणं प्रेमात. मग पाहू ना काय करायचं तिचं. कसं आपण सारे घरातले बसलो किती सांगणार नाही. तुला माहिती किती भावना आहे तिथं, म्हणजे ते खोलत देणार नाही ना ते. तर कसं तू विचार बा प्रेमानं. नाही बापा ते नाही जमेन, मी नाही विचारत बापा. ते कसं तुम्ही बी चाला आणि तो मग घ्या बी. आपण सगळे जण बसू बापा आणि तिला सगळं विचारू काय झालं काय नाही तर. बरं चाल. नाही तर बापा जाता बरोबर तिच्यावर भडक सांग, फुरफार करसा ना, गरमागरमी नका करू बरं. जरासं कसं नरमीने विचार जातील तर सांगेन ते. प्रेमाने घे जा बरं, नाही तर मग काय असं तसं येऊन देऊ. जराशे बोलले तुम्ही की ते काही सांगणार नाही बरं. ते माहिती आहे तुम्हाला कशी आहे. हो प्रेमानं घेतो. चाल तू हे पुढे आता चाल. घेतील बोला आपल्या हॉलमध्ये बोला, हॉलमध्ये बसू आपण सारे जण विचार दिले. चाल काय म्हणते काय नाही ऐकू तिचं. चाल बरं. चला आमदे भाऊ सरपंच काय म्हणतो रे बा शिवलाल. राजा माई बायको बदलली. राजा मा बायकोचा बाप आला. तिला म्हटलं बा सांग आता काय काय होतं तुझं, लपडं होतं की नाही बबन्या बरोबर तुया. ते नाही ते म्हणे मला लपडं नव्हतं, जाणून मारलं म्हणे मला मानवर ह्यानं. बा अशी बदलली बा माई बायको बदलली तर आम्हाला सांगायला आला तू. आणि आम्ही म्हणू गड्या असं नको करू, डमूक नको करू. तू आमची शान काढली रे. आणि आता तू अडचणीत सापडला तर आमच्याच आला. नामदेव भाऊ चुकलं राजा, सरपंच माय चुकलो बा. पण आता कसं काय करा काय नाही मला काही सुसून नाही राहिलं राजा. हे कसं लफडेखोर बायको मला वागवू नाही हो बा. मला येले कसं पावती देणं आहे बा. मी मा पोऱ्यान मी एकटा राहतो बा. हे मला पाहिजेच नाही झंडू बा. हे आज कोणा घरात घुसली, परवा कोणा घरात घुशीत. माऊलीन बाबण्यान सांगितलं नाही का तडीसा की बा असं असं आमच्या बरोबर लपलो होतो म्हणून. सांगितलं असेल ना तुझ्या सासऱ्याले तुमची पोरगीच बतालाय म्हणून. अर्ची सांगितलं नाही का त्याईनं. तर बापा वळलं सांगत. मग मा सासरा का आज ऐकते. कोणाला वाटते काय की स्वतःची पोरगी आपली बावा नशीन म्हणून. कोणता बाप म्हणीन का माझी पोरगी बावा नाही. मग मा सासरा कसा म्हणीन की अर्ची बावा नाही म्हणून. तो म्हणे तुम्हीच बावा नाही म्हणे, तुम्ही मा पोरीवर आड घेऊन राहिले. तुम्ही का सांगून राहिले म्हणे मुले. अरे बाबा माऊलीनं बबण्यानं वळलं सांगितलं की आमच्या बरोबर हिचं लफडं होतं, हिनंच गुतवलं आम्हाले. पण काचं काही ऐकणं भाऊ. हे खोटंच बोले. नाही म्हणे माया असं काहीच नव्हतं म्हणे. हे दोन्ही बतालात म्हणे. येईनच घोर गेला म्हणे माया. हे मागा लागाल ती डमूक फलानं सांगितलं बाबा पाले. शिवलाल तू काहीच नको करू, शांततेत राह बिलकुल. आता कसं 1-2 दिवसात पाहू आपण काय करायचं आहे काय नाही. तर सध्या आता कसं जसं आहे तसं राहू दे. शांततेत राहू म्हणता तुम्ही. माझ्या बायकोनं लफडं केलं ना काय शांतता राहील. मा डोकं काम नाही करून राहिला आता. असं वाटते तिचा जीवच घ्या. कसं जे होईल गोष्ट ती झाली. आता काही येणार आहे का वापस. तू किती टेन्शन घेतलं तर काही फायदा आहे का त्याचा. आता साऱ्या गावात बदनामी झाली, साऱ्या लोकांनाही माहीत झालं. एक तर तुनं भर चौकात मारलं देईल. 4 चौघही
नाही या गोष्टीचा खाडा निवाडा व्हायलाच पाहिजे होता ना. नाही तर चौकात मारता नाही तर कुठं मारता तर हे तर घरात कबवले असते लोकांना माहीत झालं असतं का. लोकांनी तर मला दोषी ठरवलं असतं. काय तर बा शिवलाल भानगोळ्या. एक तर पहिलेच तुम्ही म्हणजे बदनाम आहो ना. हा सारं गाव थू थू करते ना मले. आता मग मी ना जर घरात मारले असते ते तर तुम्ही ना म्हटलं असतं का रे बा शिवलाल लेका कोणाला मारून राहिला का. तुले का बदमाश आहेत लोकांनी मारता का आता भांडणं करून राहिला का असं म्हटलं असतं ना बा तुम्ही ना. शिवलाल बोलून राहिला ती खरं आहे म्हणा. शिवलाल कोण घरात मारलं असतं तर विश्वास ठेवला नसता. हा शिवलालच बोगस आहे का यानंच काही केलं असेल आणि जाणून मारून आला येईल झालं असतं ते बरोबर आहे. शिवलालने केलं तेही बरोबर आहे म्हणा. ते बोलून आला तू शिवलाल ते खरं आहे म्हणा. तुझ्या शब्दावर कोणी विश्वास ठेवलाही नसता. तू घरात मारले ते देतं. पण कसं आहे आता जे माऊलीन बबने आहे ना त्याला सोडून देतो आता. त्याला काही टांगेल ठेवू नको. नाही त्याला तर अजिबात सोडत नाही मी. आता पुरं डोकसं गरम होईल आता. त्याला तसंच राहू द्या तसा लटकेल. नको सोडू बा पण तटलोक चाल बर तू. त्या बबण्याजून माऊलीचं चाल बर तू. एक काम आहे चालतो फक्त. चला येतो मी. चला मित्र पाहतो आता काय होते तो. व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं. का बाई अर्चना काय झालं बाई असं की तुझ्या नवऱ्याने एवढं तुला मारलं बापा. हिरवी पचक करून टाकली तुले. काय झालं असं. काही नाही काहीच नाही झालं ना बापा. काहीच नाही केलं ना मी ना. काय घुसलं त्याच्या अंगात काय माहित बापा वारं. त्यानं घरातून काढली मला डायरेक्ट चौकात लोक लागेल मारत नेलं त्यानं. उलटही टांगलं मला. असं कसं बाई हा काही ना काही तर झालं शिन की नाही म्हणूनच त्यानं तुला मारलं की नाही. हा सांग ना खरं काय आहे तर आम्हाला बोलायला तोंड राहते ना मग. आम्ही म्हणून त्याला काही ना काही. मी खोटी बोलीन काय. काहीच नाही ना बापा काहीच नाही ना. तो की नाही बाहेर जायला होता आणि मी घरातच होती. तो जसा आला तसं त्यानं मला डायरेक्ट मारणं सुरू केलं. म्हणे तू अशी असून तशी असून डायरेक्ट लागे मला बाहेर नेलं लागे. त्यानं किती टांगलं मला त्या बबन्यान माऊलीच्या सोबत. का बाई अर्चना तुले उलट टांगलं तर टांगलं मग त्या माऊलीला आणि त्या बबनले काऊन उलट टांगलं बरं. हा तुम्ही तिघही होते म्हणतात तर ते उलट टांगेल. नाही मला काहीच माहित नाही बापा. मला काहीच माहित नाही ना त्याला काऊन उलट टांगलं. तर त्याच्या बरोबर मला उलट टांगलं मानवड्यानं. लय बदमाश आहे तो. लय मला मारत राहते. रोज मारते तो मला. बाबा मा बहिणीला रोज मारेन तो. माझी बहीण सांगेन ऐकलं. चला तुम्ही चला त्या घरी चला तुम्ही. चला त्याचा कमळ मोड तुम्ही आता. त्याला हागे मार देतोस ना त्याला चला तुम्ही. बसणार बाबू चुप बसणं जरासा. थांब ना तू जरासा. गडबड नको करू ना. चुप बसणं तर काय चाललं सारं. मा बाप ऐकतच नाही ना म्हटलं काही. आपण काय म्हणा मा बाप बोलते का. त्या बुढे नांदात नाही लागायला पुरत. मलाच करायला पुरते जे काय काढते आता. बाई त्याचा अंग फिरलं का तुला उलट टाके. तुला मारून राहिला साऱ्या गावामध्ये. लोक कोण नाही बोलले. लोक बोलले असते की नाही तुला जाणून मारलं असतं तर. काय झालं खरी घटना सांग बा आम्हाला. कसं माय बापाली कसं खाली नको पाहायला लावू बा. तुझ्या भरोशावर आहे ना सारं आमची इज्जत. सांग बा खरं जे काय असेल ते सांग ना. हो बाई खरंच बापा तुझ्या बाप म्हणते ते बरोबर आहे ना. खरं सांग बाई. त्याचा काय अंग फिरलं का तुला उलट टांगेन तो चौकात तर. इज्जत नाही जाणार का त्याची बी. आई बाबा मी खरं सांगून राहिली ना. तुम्हाला विश्वास काऊन नाही येऊन राहिला. तुमच्या पोरीवर विश्वास नाही ठेवत का तुम्ही. मी का खोटी बोलू राहिली काय. एवढं मला मारलं पान मार डोळ्या किती सुजेला तर मी खोटी बोलीन का तरी बी. मग सांगणार यायले. मग सांग ना. बाई हे दोघे हेंडात ना यायला काही समजत नाही. हे निकय पागल व्हायला. ते तुला विचारून राहिले किती मारलं त्यानं शिवल्यानं. तरी हे तुला विचारून राहिले. सांग अदलोक तर खूप काढलं असतं एखाद्या माणसानं आणि गेल्या घरी जाऊन मारलं असतं मी त्याला. पण मा बाप नाही म्हणते ना. बाबा नाही म्हणते ना. तुला अजून काही समजत नाही जगाची रीत काय आहे. तू बोलत नव्हता तू म्हणतात खूट काढलं सोपी आहे का रे. जास्त वाटून आलं का तुला खूट काढलं तुम्ही मस्त आला वाटते. तुला नुसतं मारा खरं वाटून राहिलं. त्या बुड्याला म्हणा हात जोडा बाबा ऐकतच नाही. बोलायला पुरत नाही. का बाई त्या बापायनं किती जीव तोडू म्हणून राहिला. सांग बाई काही असेल तर सांग बाई. सांग ना. काही म्हणत ते आहे काय. तू भिवून राहिली का सांगायला आम्हाला. सांग ना. कोणी काही म्हणत नाही ना तुले. ना कोणी कोणाला जाणून मारत असते का बा. तुझ्या नवरा का पिसाट झाला का पागल आहे का तो. अदलोक मारलं नाही तुला त्यानं आताच काऊन मारलं बा. आणि ते मी उलट टांगलं चौकात. खरं सांग ना काय केलं तुला काय नाही. खरं सांग बा. कसं लोक आमच्या नान थू करून आले. सर गाव थू करे ते आमच्या. तोंड टाकायला जागा नाही ठेवली तुम्ही त्या गावात मला. त्याला हिवाई करत लोक राम करत मला. आता तोंड नाही पाहिजे माझ्या लोक. सांग ना बाई. कसं खरं सांग बा काय आता. बाबा माय बाप तर निरा मागेच लागले बाबा माय हात धुवून. सांग काय सांग आता. काय सांगू की बबण्याचं माय चालू होतं असं सांगू का आता येईल. भूत घुसला बापा या दोघांच्या अंगात. तर निरा विचारूनच राहिले मला काय झालं. बाबा आई सांगायला काही नाही ना बापा. काही असतं तुम्ही सांगलं असतं ना तुम्हाला असं की तसं. काही नाहीच तर मग आता
धाव धाव विचारून राहिले काही हाय काय काही हाय काय. हो बापा तुम्ही विचारा बापा तिले. आता प्रेमाने विचारणं झालं बापा. तुम्ही आता करा बापा तुमच्या पद्धतीने तिला विचारा. आता कसं विचारतात ते तर काही सांगून नाही राहिली आता मला. बाई तुला सांगणं आहे की नाही आहे एकदा विचारून प्रेमा. हा मग कसं पुढे आपलं प्रेम वाया जाईन बरं. सांगून राहिलं तुले. मला गरम करू नको घेणं देणं. तुला कसं माझ्या इज्जतचा कचरा करेला. एकदा तुला विचारतो का बाई काय झालं. हा तुला कोण मारलं तुझ्या नवऱ्यानं. कोण चौकात टांगलं. सांग लवकर खरं खरं. नाही तर मग पुढचा पर्याय माझा आहे बरं. म्हणजे बाबा तुम्हाला शेवटी माझ्यावर विश्वास नाही आहे की नाही. तुमच्या पोटच्या पोरीवर तुम्हाला विश्वास नाही आहे की नाही. त्या गाव लोकांवर विश्वास आहे तुम्हाला. पाय ना मग घ्या पाय नाही कशी आता किती मला हे करून राहिले बोलून राहिले. बाई हे असेच हे दुसऱ्यावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या पोऱ्यावर विश्वास ठेवत नाही असे लोक आहेत. तू चूप बसणार गड्या हो चूप बसणं. भादरू नको मधात घेणं देणं. तुला काय समजत त्याचं झण पाय रे. हा मधात सबर करतले का बाई. तू काही असं काही प्रेमानं सांगत नाही. आता कसं तुला माझा झटका का लागते. आता मी तुला मारू शकतो बरं. हा माझं सारंच आहे तुझ्या काय काय नाही तुला काय केलं काय कुकडे काय केलं. पण मी तुला आता अजूनही मारणार नाही. पण त्या गावातली मी 4-5 लोक आणतो बापा आठीसा. पण त्याच्या देखत ते काय म्हणतात काय नाही तू सांग. हा त्याच्या देखत तर सांगशील ना मग. बापा रे माझ्या बापाला काय माहित पडलं माय आणि कोणत्या गावातले लोक आणते माय बाप. का जायले माहित आहे का त्याला तेच आणते का काय सांगा बापा माझा बाप. काही खरं नाही दिसत तू आता. नाही ना बाबा काहीच नाही ना बाबा. काही नाही तुम्ही काय सांगू तुम्हाला. किती जीव तोडू सांगून राहिले बाबा तुम्हाला. तरी विश्वास नाही येऊन राहिला तुम्हाला. मावर विश्वास नाही येऊन राहिला तुम्हाला. स्वतःच्या पोरीवर विश्वास नाही बाबा तुम्हाला. तर मग कोणावर विश्वास ठेवता तुम्ही. खुबळे तुला नाक नकटं केलं ना मायन. काय बिया विश्वास ठेवू. हा थांब तू मला पहिले पुरावे आणू दे त्या गावातून जमा करून. मला त्या गावात 4 लोकांना विचारू दे मग पाहतो त्या बजेट काय आहे. तसं तर मला माहितच पडलं सारं काय आहे काय नाही तर. पण कसं अडीच 4 लोक हजर गेले की मग बरोबर होईन ते. नाही तर मग तू तर गोट नाही घेणार. हा चालू मी आलोच. पाहिजे होतं की 4 लक्ष ठेवतो. हो या तुम्ही या. आणा 4-5 जण जमा करून बापा. पा काय आहे तर काल मादन करून राहिली हिंडा देणं. हा फालतू तसं राहू द्या ना. काही गरज नाही ना बा. काल चालले तुम्ही तसा. त्याला गरज हिंडते येते आपल्या घरी. आले कोणाला बोलावं लागते. बरं बाबू तू म्हणून राहिला ते बरोबर आहे म्हणा. हा त्याला गरज असेल तर ते येतील म्हणा. पण मग हिचा बजेट बसायला लागेल ना बाबू आपल्याला. हा नाही तर मग हे रिकामे काम करीन ना तुझी बहीण. हा तुझी बहीण तुला माहितच नाही काय आहे शाळा हिची तर. माहित पडलं वाटतं बापा मा बापाला सगळं. म्हणून तर मा बाप एवढा बोलून राहिला की नाही. माहित सारखंच बोलून राहिला की सगळं माहित आहे मा बापाले. म्हणून तर मला विचारून राहिला काय झालं काय नाही असं तसं धाव विचारून राहिला ना. चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर म्हणसाल तर या पुढील भाग आपण बनवू. नाही तर मग नवीन विषय घेऊन येऊ. आपल्या मित्रांना जरूर व्हिडिओ पाठवा बरं मित्र.